आपल्याला संस्थेची पुण्य जोग महाराजा करता येतात म्हणजे त्यापेक्षा अधिक म्हणजे ज्ञानेश्वर महाराजा करतात. चांगलं आहे. इथं भक्तीचे पाठ चालू आहे, वेदांताचे पाठ चालू आहे. हे फक्त जोग महाराज शिक्षण संस्थेतच बाबा. हे फक्त जोग महाराज शिक्षण संस्थेतच आहे. इथे वेदांती पण आहेत, इथे भजनानंदी पण आहे, इथे पाठांतरावाले पण आहे, इथे उपासक साधक सुद्धा आहेत. सगळे तपस्वी पण आहे. सगळं मिळून आहे संस्थेत. खरंच आहे. नाहीतर काही काही ठिकाणी फक्त वेदांताचेच पाठ चालतात. म्हणजे अखंड भारतवर्षात पण आपण पाहिलं समजा साधना सदन किंवा हरिद्वार ऋषिकेशला तर तिथे वेदांताला जास्ती प्राधान्य आहे. मग काही ठिकाणी वृंदावनात जर पाहिलं तर भजनाला प्राधान्य आहे. पण जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये वेदांत पण आहे, भजन पण आहे, तपश्चर्या करणारे पण आहे, सगळेच आहे. पाठांतर करणारे पण आहेत, सगळे पाठही करून घेतात सगळं करून. हो जी. आणि निष्काम सेवा करणारे. निष्काम कोण सेवा करायला लागला आजच्या काळात नाही. चांगला आहे. होय. त्याच्यामुळे आनंदाची गोष्ट आहे. हे कीर्तन संस्था टिकून आहे. जी जी. कीर्तनाला टाळकरी मिळाला नसता. कोण पोरं तरुण उभे राहायला लागले नाही. आहे ते म्हातारे झाले तरुण तयार होत नाही. एवढं मोठं नामदेव मंदिर 5 आणि 10 टाळकरी ते पंढरपूर. आम्ही कीर्तनाला आहे. मग ते रामचंद्र बाबा 50 पोरं घेऊन यायचं हे भरून देत. तुमच्या काळात तेव्हा परंपरेने नामदेव मंदिर किती वर्षाचं. धुंडा महाराजाकडे तरी काय आहे, कुठले टाळकरी. आपल्या पोरामुळे शोभा. त्यांचं डफलीवर भजन कोणाचं. धुंडा महाराज देगलूरकर. त्यांचं डफलीवर भजन असायचं. बाबा वगैरे घेऊन जायचे म्हणून शोभा असायची. त्यांचं आपलं डफलीवर भजन. मी एकदाच पाहिली डफली यांच्या हातामध्ये. जोग महाराजाच्या समर्थेचे उपकार आहे. मग मी आज म्हटलं ना, म्हटली असली वारकरी शिक्षण संस्था कुठं आहे. हो आज म्हटले तुम्ही काय टाळ्या झाल्या, एकदम लय टाळ्या झाल्या त्या वाक्याला. असली इंद्रायणी नसली ज्ञानेश्वर कुठे. लय भारी बोलले बाबा तुम्ही. खरं आहे ना. आहेच आहे. असलं वैभव नाही कुठे. ज्ञानेश्वर महाराज बसले 750 वर्ष झाले. इथलं चैतन्य कुठेच नाही. नाही कुठेच नाही. वेगळंच आहे. इथं भाग उपाशी राहील पण त्याला आनंद आहे. उपाशी राहील पण आनंद आहे. आनंद आहे. खरे खरे. साधकाची भूमिका तयार होते. होय. हे क्षेत्रच काही वेगळं आहे. अण्णासाहेब आजारी झाला होता तेव्हा. मला परदेशामध्ये 2 दिवस राहूशा वाटेना. किती 2 दिवस. आणि भारतभूमी सोडूशा वाटेना. त्यांचे उद्गार. ते गेले होते ना ऑस्ट्रेलियात. भारतभूमीचं आश्चर्य आहे, आकर्षण आहे. जी जी. स्वामी महाराज म्हणायचे, आनंद आश्रम स्वामी महाराज, या भूमीमध्ये किमान एक जीवनमुक्त, एक योगी आणि एक भक्त, किमान एक तरी राहणारच या भूमीत. म्हणजे तसे तर भरपूर राहणार, पण कमीत कमी एक एक तरी असणार. भूमीच तशी. सिद्धाची भूमी आहे. सिद्धांची भूमी. सिद्धेश्वराचं आहे मंदिराचं. परंपरेने चालू झालेलं. हो. मागचे पुष्कळ सोयी असेल, कोणी काही असेल, काय आळंदी ते आळंदी तिचे सर नाही. काशीला सुद्धा 5 पोरं शिकायला मिळणार.
आश्रमात ओस पडायला लागले. खरं आहे हे, खरं आहे. काय आहे ते? हो. एवढे मोठे क्षेत्र गाजलेले आज काय आहे ते? जिथे ज्ञान चर्चा चालायच्या महिना त्या ज्ञानवापीमध्ये, काय त्या क्षेत्राची अशी स्थिती की आज पाठ नाहीयेत. ऋषिकेशला तरी काय आहे? कुठं पोरं? आपलेच पोरं आहे. आपलेच पोर आहेत. कोण समजा होय. काय इथलं वातावरण असेल सांगता येत नाही. जी इथल्यामुळे तर जिकडे तिकडे शोभा यायला लागली. जी. नाही तर आजच्या काळामध्ये काळ सगळा नास्तिक काळ आहे. जी नास्तिक काळ आहे. जी जी. ते सांगायचं आपल्याला वाईट वाटते. शाकाहारी हॉटेल वच पडत चाललं आणि मांसाहारी हॉटेल वाढत चाललं. बाबा तुमचा काळ तरी लय चांगला गेलाय. खरं आहे. आता आमचे येणारे पुढचे दिवस तर फार भयान आहेत बाबा. इतका वाईट काळ आहे हा. हो ना. घरच्या पोराबाळाला काय संस्कार लागते. हो ना. पती पत्नी मांस खाण्याकरता मांसाहारी मध्ये हो. किती वाईट. पूर्वीच्या काळामध्ये मुसलमानाच्या बाया फक्त मांस खायच्या. हिंदूची बाई नवऱ्याला खाऊ देत. स्वतः नव्हती खात. हो. आजचा काळ आणि ते पण बाहेर जाऊन खाऊन यायचा तो. घरात नाही शिजवायचे. मला प्रजा कशी होईल? कशी? मग काय संस्कारी कोणते? तोड आणि मार आणि झोड, दुसरं काय नाही. विचित्र. बऱ्याच संस्था आहे म्हणून पुष्कळ आहे. म्हणूनच हो ना. हो ना. हे पोरं शिबिरा घेतात. हो. 200 पोरं शिबिरात राहतात. जी. त्याच्यामुळे संस्कार बसतात. जी. लहान पोर आहे. हो. त्याच्यामुळे हे आपल्या 4 महिने पंढरपूर झालं इकडे संस्थेत येतात. घरी जात नाही. घरी जात नाही. त्याला ती गोडी लागते 4 महिन्यात. नाही आहे. माऊलीनं वाणी खरी करून दाखवली नाही. किंबहुना सर्व सुखी पूर्ण आदिवासी अखंडित. लगेच म्हणा इथं पण श्री विश्वेश्वराव दान पसाव. इथं म्हणजे पोराला घरची आठवण येत नाही. जाऊशाही वाटत नाही. बाबा मी वर्षातून आहे ना फक्त 3 किंवा 4 दिवस घरी जातो. ते पण गावचा सप्ताह असतो म्हणून. नाही तर मी घरीच नाही जात. जवळ आहे घरी. ते गाडीला किक मारली तर 1.5 तासात घरी उतरतो मी 2 व्हीलरवर. मी जात नाही. जाऊ आळंदी सोडूच वाटत नाही. 3 दिवसाकरता जर आपण पुण्याला गेलो 4थ्या दिवशी कधी जातो आणि कधी. हो खरं आहे. आकर्षणच वेगळं. मग लोक किती व्यवस्था करतात. तुम्ही एकदा म्हटले होते ना मुंबईचं म्हटले होते. टॉवर आहेत, मोठमोठ्या बिल्डिंग आहेत, समुद्र आहे, पण इथे समाधी नाही म्हटली. जे आहे ते आळंदीला ते कुठेच नाही. ज्ञानेश्वर महाराज बसले आहेत. गाडी त्या पुलावर आली की जीव भांड्यात पडतो. आपण बाहेरून आलो, पुलावर गाडी आली तरी असं वाटतं आता इथं आळंदीत मरण आलं तर चालेल, बाहेर नको. तुमचा काळ लय आनंदात गेला हो बाबा.